नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज आहे तारीख 4 जून 2026. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आजची जी माहिती आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. मे महिन्याचे 1500 रुपयाचे वितरण आहे ते नेमके कधी खात्यात जमा होणार, अनेक महिलांच्या खात्यात अजून पैसे का आले नाहीत, मागील महिन्यांचे 80 लाख महिलांची नावे का वगळण्यात आली आणि आता पुढे काय होणार, या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आता जी पहिली अपडेट आलेली आहे ती आहे मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भातील. आता राज्यातील लाखो महिला मे महिन्याच्या 1500 वितरण रुपयाची हप्त्याची वाट पाहत आहेत. मात्र 4 जून 2026पर्यंत सरकारकडून मे महिन्याचा हप्ता सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात अजून तरी जमा झालेला नाही आहे. यामुळे अनेक महिलांमध्ये अजून तरी संभ्रम निर्माण झाला आहे की अजून किती वेळ लागणार, अजून यांची पडताळणी झालेली आहे की नाही. आता दुसरी जी अपडेट आहे ती आहे पैसे नेमके कधी जमा होऊ शकतात. आता सध्या सरकारकडून तरी अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही आहे. मात्र मागील वितरणाच्या पद्धतीनुसार जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पैसे जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही शक्यता जरी असली तरी अधिकृत घोषणा अजून तर झालेली नाही आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही पण. कारण की आता कसं आहे, पडताळणी आता संपत आलेली आहे. आता योग्य महिलांना पैसे देण्याचं काम सरकार जवळजवळ आता लवकरात लवकर करण्याच्या मार्गावर आहे. आता जास्त लेट होणार नाही. 2 महिने 3 महिने असं होणार नाही. महिना संपला की दुसऱ्या महिन्याच्या 10 तारखेपर्यंत आता पैसे जमा व्हायला सुरुवात होईल. कारण की KYC असेल, पडताळणी असेल, व्हेरिफिकेशन असेल, हे सगळं आता कामं संपायला आलीत. आता तिसरी जी अपडेट आहे ती आहे की 80 लाख लाभार्थी यादीतून वगळले गेले आहेत. या सगळ्यांची नावे सरकारने लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर काय केली आहे, पडताळणी केली आहे आणि या पडताळणीत सुमारे 80 लाख महिलांची नावे यादीतून वगळण्यात आलेली आहेत. यामध्ये अपात्र लाभार्थी महिला, चुकीची माहिती असलेले अर्ज आणि KYC अपूर्ण असलेल्या महिलांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहेत. या 80 लाखांमध्ये 3 पॅटर्न दिसून येतात. अपात्र लाभार्थी जे की या योजनेत बसत नाही. काही पुरुष मंडळी आहेत आणि काही अशा महिला आहेत की त्यांचं उत्पन्न जास्त आहे, त्यांना अपात्र लाभार्थी ठरवून वगळण्याचं काम केलं आहे. चुकीची माहिती अर्जामध्ये बँक अकाउंट, आधार कार्ड सगळं वेगवेगळं आहे, त्या चुकीची माहिती त्याला म्हणतात. ती चुकीची माहिती दिली आहे, त्यांनासुद्धा वगळण्याचं काम केलेलं आहे. आणि KYC अपूर्ण, KYC केलीच नाही सांगूनसुद्धा अशा महिलांना वगळण्याचं काम सरकारने केलेलं आहे. आता नंतरची अपडेट म्हणजे की KYC पूर्ण असणे आता आवश्यक आहे. जे की मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. ज्या महिलांनी अद्याप KYC पूर्ण केलेली नाही त्यांना पुढील हप्ता मिळण्यात अडचण येऊ शकते. म्हणून प्रत्येक लाभार्थी महिलांनी KYCची स्थिती तपासणे अत्यंत आवश्यक आहे. KYC अपूर्ण असल्यास तुमचा हप्ता हा थांबू शकतो. नंतरची अपडेट म्हणजे काही महिलांना थकबाकी एकत्र मिळू शकते. थकीत हप्ते एकत्र मिळू शकतात. काही माध्यमांच्या वृत्तानुसार पात्र महिलांना ज्यांची KYC कंप्लीट आहे, सगळं काही गोष्टी बरोबर आहेत, त्यांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर ते बाकीचे जे थकीत हप्ते आहेत मार्च एप्रिल म्हणा ते सगळे मिळून आणि मेचा मिळून एकत्रितरित्या मिळण्याची शक्यता वर्तवली आता जात आहे. मात्र याबाबत अद्याप अजून कोणतेही अधिकृत शासन निर्णय अजून जाहीर झालेला नाही आहे. त्यामुळे अधिकृत माहितीची वाट पाहणे अत्यंत गरजेचे आहे. मला सुद्धा असं वाटतं की ज्या महिलांची KYC पूर्ण आहे, ज्यांची पडताळणी आता कंप्लीट झालेली आहे, ज्या या योजनेमध्ये बसतात, क्रायटेरिया त्यांचा बसतो, अशा महिलांचे जर मार्च आणि एप्रिलचे पैसे नसतील आले तर मे महिन्याचा हप्ता देताना 3 महिन्यांचे पैसे हे एकत्र मिळू शकतात. नंतरची अपडेट म्हणजे पात्र महिलांना 1500 लाभ सुरूच राहणार. आता योजना काही बंद झालेली नाही. अनेक सोशल मीडिया पोस्टमध्ये योजना बंद झाल्याची अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र सरकारने स्पष्ट केले आहे की लाडकी बहीण योजना सुरू आहे. पात्र महिलांना 1500चा लाभ पुढेही सुरू राहणार आहे. एकनाथ शिंदे यांनी सुद्धा हे सांगितलेलं आहे. आणि महिलांनी काय करावे हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. आता KYC पूर्ण आहे का ते तुम्ही एकदा चेक करा, तपासा. आधार आणि बँक खाती माहिती योग्य आहे का ती तपासा. लिंक आहे का बघा. मोबाईल नंबर सक्रिय ठेवा. अधिकृत अपडेट्सवरच विश्वास ठेवा. जे की मी तुम्हाला माझ्या YouTube चॅनलद्वारे व्हिडिओद्वारे कमी शब्दात सांगण्याचा, सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि बाकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. योजना बंद झाली आहे, चालू नाही आहे आता, अशा अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका. जर तुमच्या खात्यात मागच्या 2 महिन्यांचे मार्च आणि एप्रिलचे पैसे आले नसतील आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल
तर माझ्या व्हिडिओला आधी लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा पैसे नाहीत आले 2 महिन्याचे. ओके. ई-के-वाय-सी झाली आहे का नाही झाली हे सुद्धा सांगा आणि जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका. ओके. सध्या काय आहे, पडताळणी आणि लाभार्थी यादीची छाननी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. ओके. त्यामुळे थोडासा वेट होऊ शकतो काही महिलांच्या अकाउंटवर पैसे यायला. ओके. अधिकृत माहिती आल्यानंतरच आता पुढील प्रक्रिया काय चालू आहे स्पष्ट होईल आणि जो हप्ता आहे आपला मे महिन्याचा तो कधी येणार हे सुद्धा निष्पन्न होईल. ओके. तर बहिणींनो, मे 2026चा 1500चा हप्ता अद्याप अजून तरी सर्वांना मिळालेला नाही आहे. ओके. जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात वितरण होण्याची शक्यता आहे. ओके. आता हा सगळा जो व्हिडिओ आहे, या सगळ्या ज्या अपडेट आहेत मी तुम्हाला एक एक करून सांगितलेले आहेत. ओके. स्पष्टरित्या व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर बहिणींना शेअर करा आणि अशाच सरकारी योजना अपडेटसाठी माझे बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.